नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, राज्यसभा हे संसदेचे डॅश डॅश सभागृह आहे. राज्यसभा हे संसदेचे डॅश डॅश सभागृह आहे. तर ऑप्शन क्रमांक एक वरिष्ठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तर ऑप्शन क्रमांक दोन सहारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, ज्यूटचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात करणारा देश कोणता? ज्यूटचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात करणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक एक बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक एक सल्पवन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक तीन कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक दोन वासना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाची नदीखोरे कोणते? महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाची नदीखोरे कोणती? तर ऑप्शन क्रमांक दोन भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, आवळ्यामध्ये कोणते ॲसिड असते? आवळ्यामध्ये कोणते ॲसिड असते? तर ऑप्शन क्रमांक एक ऑस्कॉर्बिक ॲसिड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दहावा, चांदीची संज्ञा एजी असेल तर पाऱ्याची संज्ञा काय असेल? चांदीची संज्ञा एजी असेल तर पाऱ्याची संज्ञा काय असेल? तर ऑप्शन क्रमांक तीन एच जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक अकरावा, चांदबिबीची राजधानी कुठे होती? चांदबिबीची राजधानी कुठे होती? तर ऑप्शन क्रमांक दोन अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक बारावा, महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान कोणता घाट वसलेला आहे? महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान कोणता घाट वसलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक चार आंबेनळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तेरावा, खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक चार उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौदावा, ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? तर ऑप्शन क्रमांक एक व्हीलर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पंधरावा, धी या शब्दाचा अर्थ काय होतो? धी या शब्दाचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक तीन बुद्धी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सोळावा, राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेश काय म्हणतात? राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक एक बागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सतरावा, डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. तर ऑप्शन क्रमांक एक अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक अठरावा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? तर ऑप्शन क्रमांक एक बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक एकोणीसवा, हिंदूवरील जिझिया कर कोणत्या सम्राटाने रद्द केला? हिंदूवरील जिझिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला? तर ऑप्शन क्रमांक चार सम्राट अकबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक वीसवा, शुभ या शब्दाचा अर्थ काय? शुभ या शब्दाचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक एक धडधाकट पण निर्बुद्धी व्यक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक एकवीसवा, राज्याचा महाधिवक्ता यांचे नेतृत्व वय किती आहे? राज्याचा महाधिवक्ता यांचे नेतृत्वाचे वय किती आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन 62 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक एक कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती तासांचा फरक आहे? भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती तासांचा फरक आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन 5.5 तास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश डॅश नदीवर
वसले आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश डॅश नदीवर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताची दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे? भारताची दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3214 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अरण्य या शब्दाचा समानार्थी असणार आहे. अरण्य या शब्दाचा समानार्थी असणारा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 काकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील कुठले शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? भारतातील कुठले शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 खाकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गाळाची मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 SRPFचा रेझिंग डे कोणत्या तारखेला असतो? SRPFचा रेझिंग डे कोणत्या तारखेला असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 6 मार्च करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे सर्वोच्च पोलीस पदक कोणते असते? जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे सर्वोच्च पोलीस पदक कोणते असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस अधीक्षक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2020चा बुकर पुरस्कार खालीलपैकी त्या कादंबरीला मिळाला आहे? 2020चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शुगीबॅन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 प्रमुख भूमिकेतील अभिनेतेचे 2021चे ऑस्कर पारितोषिक डॅश डॅश यांनी जिंकले? प्रमुख भूमिकेतील अभिनेतेचे 2021चे ऑस्कर पारितोषिक डॅश डॅश यांनी जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 1 अँथनी होपकिन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 आशिया खंडातील सर्वात मोठे धानाची बाजारपेठ कुठे आहे? आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तुमसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गंगा नदीची पहिली वितरिका कोणती? गंगा नदीची पहिली वितरिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 हुगळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रथमांत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश डॅश आहे? मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्क निर्मिती होते? खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हिमनदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1955चा कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारताच्या उच्च न्यायालय संबंधित कायदा कधी करण्यात आला? भारताच्या उच्च न्यायालय संबंधित कायदा कधी करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 1861 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 विधवा पुनर्विवाह कायदा कधी संमत करण्यात आला? विधवा पुनर्विवाह कायदा कधी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 1856 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1975 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणता देश सार्कचा भाग नाही? खालीलपैकी कोणता देश सार्कचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 इस्रायल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप होतात? भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप होतात? तर ऑप्शन क्रमांक 1 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 शेती उत्पादनावरील कर राज्य सरकारच्या खात्यांमध्ये खालीलपैकी कोणी सोपविले? शेती उत्पादनावरील कर राज्य सरकारच्या खात्यामध्ये खालीलपैकी कोणी सोपविले? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय राज्यघटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 स्वातंत्र्यपूर्व काळात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? स्वातंत्र्यपूर्व काळात
प्रति सरकारची स्थापना कोणी केली? तर क्रमांक 3 क्रांतिसिंह नाना पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅशडॅश शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात. डॅशडॅश शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ड हे आपले करेक्ट आन्सर होईल.